रात्रीच्या 2 भाकरी उरलेल्या होत्या, तर म्हणलं आता याचाच नाश्ता करूया म्हणून मिक्सरमधून काढून घेतल्या. त्याला छान पाणी टाकून ओलं करून घ्यायचं आणि पोह्याला जशी फोडणी देतो तशी द्यायची. माझ्याकडे कढीपत्ता कोथिंबीर संपलेलं होतं म्हणून मी फक्त कांदा आणि शेंगदाणे टाकले आणि लाल तिखट टाकून फोडणी दिली. आम्ही दोघांनी नाश्ता केला. पाऊस पण आज सकाळपासून चालू झालेला होता. नंतर स्वयंपाक वगैरे करायला घेतला, पीठ वगैरे मळून घेतला. त्या होत आल्या आणि तेवढ्यात रुद्र आला. त्याला म्हणलं चपातीचा पिझ्झा बनवून देऊ का? तर हा म्हणलात. मग चॉपरमध्ये शिमला मिरची, कांदा, टोमॅटो टाकला, छान चॉप करून घेतला. त्याच्यामध्ये चीज टाकलं, सॉस वगैरे टाकून घेतले, ओरिगानो, चिली फ्लेक्स आणि त्याला छान मिक्स केलं. त्याच्यामध्ये थोडंसं चीज पण टाकलेलं होतं आणि वरतून पण चीज टाकलं आणि त्याला छान असं भाजून दिली चपाती. त्याचा असा नाश्ता वगैरे झाला आणि नंतर तो गेला शाळेत. तर दुपारी त्याच्या शाळेत थोडंसं मला काम होतं म्हणून मी शाळेत गेलेली होते आणि दुपारी आले तर ऋषी झोपला. मग आता हे ना एक्स्ट्राचं काम काढलं. कांदे वगैरे आता पावसाचे खरंच खूप खराब होतात, तर म्हणलं एकदा हे निसून ठेवावे. जेव्हापासून गावाकडचे कांदे आले तेव्हापासून या कांद्याकडे लक्षात नाही आहे, कारण ते वरती दिसतात तेच हाताला घेत असते. आणि नंतर मग हे कांदे वगैरे साफ केले, तर याच्यामध्ये एक कांदा सडलेला निघाला. मग हे सगळं साफसफाई वगैरे करून संध्याकाळी ऋषी उठला. मग त्याला उठल्यानं चहा तोच लागतो. मग चहा वगैरे बनवून घेतला आणि त्याला लादीवरती बसायला आवडत नाही, तर बघा देवाचा आसन घेऊन येतो, त्याच्यावरती बसतो. त्याला चहा तोस वगैरे दिले. नंतर चला बाय.